ज़्यादातर लोक पैसे खर्च करून निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी जातात, पण मला असा जॉब मिळाला आहे की जिथे मला स्वतःहून निसर्गाच्या सानिध्यात राहायला भेटतं। हां मॅडम, तुमच्याकडे रोजगार हमीचे कोणती कामं चालू आहेत? एका महिलेसाठी फॉरेस्ट गार्ड होणं खूप कठीण काम आहे। तिला कधी एकटीला सुद्धा जंगलामध्ये जाऊन जे लाकडं तोडत असतात त्या लोकांना तिथे थांबवावं लागतं आणि त्यासाठी एक आवाज चांगला पाहिजे, पर्सनॅलिटी चांगली पाहिजे आणि एक डेअरिंगनेस पाहिजे, अशा एका महिलेची आवश्यकता असते। आता मी जिथे चालते आहे तिथे एकेकाळी पट्टेरी वाघ फिरायचे, पण आता इथे एक पट्टेरी वाघ गेले 20 वर्ष दिसला नाही। माणसाचं जंगलावरील अतिक्रमण असंच वाढत राहिलं तर आज आपल्याला वाघ बघायला मिळत नाही, पुढच्या पिढीला तर जंगलसुद्धा बघायला नाही मिळणार। म्हणजे वन विभागाने किती पण ठरवलं तरी लोकांच्या सहभागाशिवाय जंगल संरक्षण करणं तितकंसं प्रभावी होत नाही। वनरक्षक म्हणून माझ्याकडे 400 हेक्टर एरिया आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड नाही होऊन द्यायची, तसेच तेथील वृक्षांचे संवर्धन करायचे, तसेच लोकांना जंगलांचं संरक्षण का करायचं आणि कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने समजावून द्यायचं। जंगल संरक्षण करणं लोकांच्या मदतीने जंगलाचं जे वैभव आतापर्यंत संपुष्टात आलं होतं ते परत मिळण्यासाठी एक नवीन दिशा, एक नवीन वाट मिळाली। जसं जगाच्या भविष्यासाठी झाडांची गरज आहे, तसंच मला माझ्या फॅमिलीच्या भविष्यासाठी पैशाच्या झाडाची गरज आहे।